ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी। पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आता 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय पार्थ पवारांची व्यवहारातून सुटका होणार नाहीये। कारण व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला 21 कोटींचा मुद्रांक शुल्क हा भरावा लागेल अशी अट ही सहदुय्यम निबंधकांनी घातली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील मुंढवा भागातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार हा रद्द करत असल्याचं जाहीर केलंय आणि त्यानंतर अमेडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यवहार रद्द करण्यात यावा असं पत्र दिलंय। मात्र या पत्राला उत्तर देताना सहदुय्यम निबंधक कार्यालयानं 21 कोटींचा मुद्रांक शुल्क हा भरण्याची अट घातलेली आहे। तर पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये 9 जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत। कंपनीची 99% भागीदारी असताना देखील पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी थातूर-मातूर स्पष्टीकरण दिल्याचं दिसून येतंय। रजिस्ट्रार ऑफिसमध्ये सह्यांसाठी हजर होते, त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याचं स्पष्टीकरण हे अजित पवारांनी दिलंय। तर गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलंय। विरोधकांनी मात्र गुन्हे शाखेच्या कारवाईवरती संशय घेतलाय। पार्थ हे कंपनीचे 99% मालक आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल का नाही असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर एफआयआर दाखल होतो। यामध्ये ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच एफआयआर दाखल होतो। तो एफआयआर दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा एफआयआर होतो तर याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा एफआयआर दाखल झालेला आहे। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर एफआयआर दाखल केलेला आहे। आता अजितदादांनी जे म्हटलं आहे शेवटी त्यांना त्यांची माहिती आहे, पण राहिला महसूल खात्याचा प्रश्न, तर महसूल खात्यांनी प्राथमिक जे काही आमच्याकडे रिपोर्ट आला आहे त्या आधारावर एक तहसीलदार, आमचा मुद्रांक अधिकारी आणि जेव्हा हे मुद्रांकाचे डॉक्युमेंट ज्या ज्यांनी केले, कंपनीचा मालक असेल, खरेदी विक्री करणारे असतील, जे काही नोंदणीच्या वेळी ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या, कंपनीचे त्या ठिकाणी जे काही कंपनीमार्फत ज्यांनी सही केली किंवा त्या डॉक्युमेंटवर ज्यांनी ज्यांनी सह्या केल्या ह्या ज्या पहिल्या टप्प्यात आम्हाला आढळल्या त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील सखोल चौकशीमध्ये इतर गुन्हे दाखल होतील। दरम्यान पुण्यातील मुंढवा भागातील जमीन घोटाळा प्रकरणातील व्यवहार रद्द झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी अनियमितता करणाऱ्यांवरती कारवाई करणारच असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय। अजित पवारही त्याच्याशी सहमत असतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। चौकशी दरम्यान कोणाची नावं आली, त्यांचा संबंध आला तरी कारवाई होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करावी अशा प्रकारचा अर्ज केलेला आहे, पण हे जरी झालं तरी देखील जी काही क्रिमिनल केस दाखल झालेली आहे ती यांनी संपणार नाही। त्या संदर्भातल्या ज्या काही अनियमितता आहेत त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढची कारवाई होईल। माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल।